श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आत्मचेत आत्मा असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर सर्वप्रथम तर आज आहे महिला दिन. महिला दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अशीच प्रगती करत राहा, स्वतःच्या हिमतीवर राहा. किंवा खूप महिलांचा आयुष्यात खूप सारे अडचण असतात, त्याला तोंड देऊन आपल्या स्वतःसाठी जगत असतात. त्या महिलांना सुद्धा खूप खूप महिला दिनांच्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. आताची जी एनर्जी आपण बघणार आहे ती आहे मार्च महिन्यात 2026साठी महिन्याची एनर्जी असणार आहे. तुळ राशीसाठी आहे. तुळ राशीसाठी असणार आहे. तुळ राशीसाठी तुमच्या आयुष्यामध्ये काय गोष्टी घडत आहेत, या महिन्यामध्ये काय गोष्टी घडत आहेत हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला या महिन्यामधली जर एनर्जी, करंट एनर्जी पाहिजे असेल, किंवा या महिन्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी जर कळायच्या असतील, सांगायच्या असतील किंवा समजायच्या असतील, तर नक्कीच चॅनेलला फॉलो करा. आणि 3 वेळा आपल्या कुलदेवतेचं नाव घ्या, किंवा ज्या देवतेची सेवा तुम्ही करताय त्या देवतेचं नाव घ्यायला विसरू नका. 3 वेळा त्या देवतेचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. लव्ह रिलेशन आहे खूप जणांचं. मन तर तुम्हाला खूप छान जाणार आहे, हे तर दिसतंय लव्ह रिलेशनच्या थ्रू. आणि अबंडन्स, पैसा, आर्थिक परिस्थिती, तुम्ही कुठे जर पैसा लावणार असाल किंवा नवीन तसा शेअर मार्केटला जरी पैसा लावणार असाल तुम्ही, तर त्यातसुद्धा तुम्हाला सक्सेस आहे. बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा 100% सक्सेस आहे. नुकसान काही दिसत नाही आहे पैशासंदर्भात. समजा तुम्हाला दुप्पट पैसा कशात करायचा असेल, अजून शेअर मार्केट सोडून अजून कुठं तरी पैसा गुंतवायचा आहे, शेतीत असेल किंवा अजून कुठं असेल तर पैसा गुंतवायचा आहे, तर तुम्ही गुंतवू शकता. रिझल्ट तुम्हाला चांगला आहे. लव्ह रिलेशनमध्ये सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह आहे. नवीन चॅप्टर काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होते. पण थोडंसं कसं असतं, कारण आपण आनंदाच्या भरात पुढे जात असतो, पण आपल्याला नजरदृष्टी लागते किंवा आपल्याकडून काही गोष्टी होत असतात ते आपल्याला समजत नसतं. ते तुम्हाला जरा पॉईंटर नोट करून ठेवायचं आहे. त्या गोष्टी पावलोपावली तुम्हाला या महिन्यामध्ये तुम्हाला समजून घ्यायचं आहे. सपोज जर एखादी आपल्या या महिना खूप चांगला गेला आहे, तर नक्कीच आपल्याकडून काहीतरी अशी गोष्ट राहून जाते जेणेकरून ती आपल्या माइंडमध्ये येत नाही, पण त्याचा पश्चाताप किंवा त्याची ठेच कुठेतरी पुढे जाऊन लागण्याची शक्यता असते. तशा काही गोष्टी तुम्हाला सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. लव्ह रिलेशनच्या थ्रू किंवा कपल्स म्हणजे तुमच्यामध्ये काही गोष्टी होत असतील, तर ते कुठेतरी मिटून चांगलं वातावरण तुमच्या दोघांमध्ये किंवा तुमच्यामध्ये वातावरण चांगलं असताना दिसतं आहे. फायनान्शियली किंवा आर्थिक परिस्थिती जर तुमची असेल तर ते सुद्धा बऱ्यापैकी या महिन्यामध्ये जेवढं कष्ट कराल तेवढं फळ तुम्हाला नक्की मिळताना दिसते. प्रयत्न करा. या महिन्यामध्ये खूप 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 छान एनर्जी आहे. हा महिना खूप छान आहे तुमच्यासाठी. स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला प्रकट दिनाला सुद्धा तुमच्या काही आयुष्यामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत. थोडं निगेटिव्ह आलेलं आहे. आता आपण हे निगेटिव्ह कशा संदर्भात आलेलं आहे हे बघूयात. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, खूप चांगलं आयुष्य जगत असताना आपल्याला एक ठेच लागते. ते पुढे जाऊन कुठंतरी आपल्याला दिसतं. मग तेच मी तुम्हाला सांगते, खूप भारावून जायचं नाही पैशाच्या संदर्भात किंवा लव्ह रिलेशनमध्ये. इतकं भारावून जायचं नाही की आपल्यावरती कोणी निगेटिव्ह शक्ती करेल. इतकंही दाखवून द्यायचं नाही की आपल्या कोणत्या निगेटिव्ह शक्ती करेल. इतकंही प्रदर्शन कोणत्या गोष्टीचं करायचं नाही जेणेकरून आपल्यावर निगेटिव्ह शक्ती होईल. तुमची नजरदृष्टी माझ्यावर पडेल आणि माझ्या आयुष्यात काहीतरी वाईट घटना घडेल. अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या नाहीत. हे तुम्हाला सांगण्याचं, सावध करण्याचं माझं काम आहे. आणि कितपत म्हणजे तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्यावरती डिपेंड आहे. कारण जे दिसतंय, जे आहे, जे घडणार आहे ते मी तुम्हाला सांगते आहे. तुम्हाला त्या गोष्टीचं पालन करायचं आहे. किती जणांना या गोष्टी पटलेल्या आहेत किंवा पटतात ते सुद्धा मला सांगायला विसरू नका. ग्रोथ तुमची आहे, एक स्वप्न आहे, ड्रीम आहे, एक मोठं काहीतरी असं आहे जे काम तुमचं खूप दिवसापासून पेंडिंग होतं ते आता तुम्हाला करायचं आहे. अशा गोष्टीसुद्धा या महिन्यामध्ये आहेत, त्या तुम्हाला करायच्याच आहेत आणि ते होईल या महिन्यामध्ये. पण दिखावा करू नका कोणत्याही गोष्टीचा, कोणत्याही नात्याचा, कोणत्याही परिस्थितीचा. म्हणजे असं दिखावा करू नका कोणत्याच गोष्टीचा. म्हणतो ना आपण, खूप आनंद झाला की आपण सगळ्याशी शेअर करतो, सांगतो. ह्या गोष्टी करायच्या नाही. कधी काही होईल सांगता येत नाही आहे, पण त्या गोष्टी लगेच आपल्याला जाणवत नाहीत. खूप दिवस गेल्यानंतर त्या गोष्टी कुठेतरी आपल्याला दिसायला सुरुवात होते. फॅमिली संदर्भात सुद्धा आहे काही गोष्टी. स्वामी समर्थांचं बघा, मी मगाशी सांगितलं होतं, स्वामी समर्थांना शरण जावा. या महिन्यामध्ये सेवा करा स्वामी समर्थांची. स्वामी समर्थांची 1 दिवसाचं पारायण तरी नक्कीच करा. प्रकट दिन आहे या महिन्यामध्ये. त्या प्रकट दिनाचं पारायण जरी तुम्ही केलं तरी हरकत नाही, खूप छान आहे.
श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे. देवी जी आहे, आपले आराध्य दैवत जे आहे त्याचं नाव घ्यायचं आहे आणि त्या देवीचा आशीर्वाद तुमच्यासाठी काय असणार आहे हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. आई जाण आहे देवीच्या. स्वतःभोवती फिरत बसायचं नाही. एक ठाम निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. कोणताही असू शकतो. मनाची चंचलता वाढवायची नाही आहे. कसं आहे, एक शनिदोषामुळे तुम्हाला सुद्धा त्रास होण्याची शक्यता. एक तरी काय थोडं जास्त असं काही टेन्शनचं नाही, पण थोडं आहे जे की तुम्हाला त्रास होऊ शकतो थोडाफार कुठंतरी. पण देवीची साथ आहे तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 शनिदोषाचा थोडा त्रास म्हणजे शनीची वक्रदृष्टी कुठेतरी निगेटिव्ह गोष्टीतून तुमच्यापर्यंत पोहोचताना दिसते. त्याचा त्रास तुम्हाला थोडासा कुठेतरी पडताना दिसतोय. म्हणून मी सावध राहायला मगाशीच तुम्हाला सांगितलंय. ह्यात पण दिसतंय, कवड्यांवरती पण दिसते. जरा सावध राहायचं आहे, सतर्क करायचं आहे. आपले सिक्रेट कोणतंच गोष्ट कुणाला शेअर करायचं नाही. तुम्हाला जे करायचं ते सक्सेस आहे, चांगलं आहे. या महिना तुम्हाला खूप छान जाणार आहे. पण भावनेच्या भरात तुम्हाला काही गोष्टी शेअर करायच्या नाही आहेत. देवीचा उजवा कौल आहे. देवीने सुद्धा तुम्हाला चांगला आशीर्वाद दिला आहे. स्पष्टपणे तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, शेअर केलेल्या आहेत. तर सगळं करा, पण दिखावा करू नका, जेणेकरून तुमच्यावरती निगेटिव्ह शक्ती होईल. ह्या गोष्टी कितपत तुम्हाला मॅचेस होतील किंवा तुम्हाला कितपर्यंत घ्यायचं आहे हे तुमच्यावरती डिपेंडून आहे. तर एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. देवाचं नाव, तुमच्या कुलदेवतेचं नाव कमेंट करायला विसरू नका प्लीज. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.